विठ्ठलपंत कुलकर्णीनं आपल्याला अगोदर सांगितलंय की नेमकं जगायचं कसं. 700 वर्ष अगोदर सांगून गेलेत भक्ती कशी करायची, जगायचंय कसं. विठ्ठलपंत कुलकर्णी म्हणजे माऊलीचे वडील. कसं जगायचंय त्यांनी आपल्याला 700 वर्षापूर्वी सांगून गेलेत, उपदेश करून गेलेत. तुम्हाला जगायचंय ना, चांगलं जगायचंय ना, मग तुम्ही एक करा, वाईटातून निवृत्त व्हा. वाईटातून निवृत्त व्हा म्हणजे फक्त तुम्ही चांगलं करा. एकदा वाईटातून निवृत्त झालात, चांगलं करायला लागलात, तुम्हाला कळेल सरळ मार्ग कुठला. म्हणजे चांगलं आहे, भव्य आहे, दिव्य आहे, मंगल आहे, पवित्र आहे, त्याच मार्गाने तुम्ही जाल. एकदा वाईटातून निवृत्त झालात, चांगलं करायला लागलात, सरळ मार्गाने चालायला लागलात, आणि जो सरळ मार्गाने चालतो ना त्याला ज्ञान प्राप्त होतंय. आणि एकदा माणसाला ज्ञान प्राप्त झालं मग सगळं कळतं. भलं बुरं, चांगलं वाईट, काय करायचंय काय नाही, हे सगळं चांगलं सगळं कळतं माणसाला. मग दुसरी पायरी ज्ञानवंत व्हा. म्हणून ज्ञानवंत झाल्यानंतर विठ्ठलपंतानं आपल्या मुलाचं नाव ठेवलं ज्ञानेश्वर. एकदा वाईटातून निवृत्त झालात, निवृत्ती, ज्ञान प्राप्त झालं, ज्ञानेश्वर. वाईटातून निवृत्त झालात, सरळ मार्गाने चालायला लागलात, ज्ञानवंत झालात, आणि एकदा ज्ञान प्राप्त झालं ना सगळे मार्ग सोपे होते. गुरुकुन तुम्ही ज्ञान घेतलं, कृष्ण महाराजासारखा तुम्हाला पकवाज वाजवता येईल. ज्ञान प्राप्त झालंय, गुरुकुन ज्ञान प्राप्त झालं, हार्मोनियम चांगल्या पद्धतीचं वाजवता येईल. भरत महाराजानं उभा केलं, कीर्तन चांगलं करता येईल. एकदा ज्ञान झालं ना सगळे मार्ग सोपे जातात. म्हणून तिसरी पायरी सोपान देव. एकदा तुम्ही वाईट मार्गातून बाजूला गेलात, ज्ञानवंत झालात, सरळ मार्गाने चाललात, आणि जो माणूस सरळ मार्गाने चालतो मार्ग सोपे होतात. आणि सगळे मार्ग सोपे झाल्यानंतर मुक्ती मिळतेच. म्हणून चौथ्या मुलीचं नाव ठेवलं मुक्ताई. हे जीवनामध्ये 4 टप्पे जगण्याचे. वाईटातून निवृत्त व्हा, सरळ मार्गाने चाला, ज्ञानवंत व्हा, सगळं सोपं होईल, मुक्ती मिळणार आहे. सर्वात महत्वाचं, माय बाप काय करतात लेकरासाठी. अरे संन्यासाची पोरं होते म्हणून हे जिथं जातील तिथं शेण आणि चिखल मारत होते. आपल्यामुळं आपल्या मुलाचं जगणं वाईट व्हायला नको. काय काय करावा विठ्ठलपंत कुलकर्णीनं आणि रुक्मिणी मातेनं. अरे आळंदीच्या ठिकाणी ह्या न्यायाधीशाच्या पंताकडे गेलते, माझ्या लेकरायला न्याय द्या, हो माझ्या लेकरायला न्याय द्या. अरे आमच्या चुकीची सजा माझ्या लेकरायला काय म्हणून द्यायला. काय गुन्हा केलता माझ्या ज्ञानानं. अरे खापर मिळू दिलं नाही साधं तुम्ही खापर रे. अरे देवा, ए विठ्ठला, काय सजा द्यायची असेल ना तर आम्हा नवरा बायकोला द्या. अरे संन्यास मी घेतलाय, याची सजा माझ्या पोरांना का. जे न्यायाधीश होते ते सगळे कसे बंडखोरच असल्यासारखे होते. अहो गरिबाची हाय श्रीमंताला कधी कळत नसते. आळंदीच्या बाहेर त्यांना लावलेलं, आळंदीच्या बाहेर, आणि इथंच कुटी होती ओ माऊलीची, आणि या कुटीच्या जागेवर आपण आहे. बाहेर काढलं. अरे माझ्या लेकरायला आळंदीमध्ये प्रवेश द्यावं, हे आमच्या हातामध्ये नाहीये. मग हे कोर्ट कुठं आहे? कोर्ट पैठणला. मुक्काम दर मुक्काम, मुक्काम दर मुक्काम करत विठ्ठलपंत आणि त्यांची पत्नी रुक्मिणी पैठण गावामध्ये गेलेले. अरे चालून चालून थकलेले, कधी अन्न भेटलंय कधी नाही भेटलंय, पाणी पिऊन लेकरासाठी गेलेले.
तिथल्या न्यायपीठापाशी गेले, जवळ बसले. कुठून आले? आळंदीमधून. काय कारण? संन्यास घेतला होता, पुन्हा संसाराला लागलो. घोर पाप केलं तुम्ही. अशा पापाची सजा आमच्या न्यायालयामध्ये नाही. विठ्ठल पंत म्हणले, तुम्ही जर आम्हाला न्याय नाही दिला तर तुमच्या चौकटीवर आम्ही मुंडकं आदळून मरू. माझ्या लेकरांच्या मुंज्या व्हावा, त्यांना मानानं आळंदीमध्ये फिरता यावं, यासाठी न्याय द्यावं. सकाळी 9 वाजल्यापासून संध्याकाळी 8 वाजेपर्यंत झाकड पडलेली होती. न्यायालयानं आपलं न्याय काय द्यावा, ग्रंथ उघडाय चालू केले. ग्रंथामध्ये तर कुठंच दिसाना गेले. हे एवढा मोठा घोर पापाच आहे, काहीतरी न्याय द्या. सर्व न्यायपंथानं विचार केला आणि शोधून काढली गोष्ट. सांगितलं, न्याय आहे पण कठोर आहे. कराल, तुम्ही द्याल ते न्याय आम्हाला मंजूर आहे, पण आमचे लेकर, आमच्या लेकरांच्या मुंजी आणि आळंदीमध्ये प्रवेश हवाय. करू शकणार नाहीत तुम्ही. करणार. बापाचं हृदय होतं, आईची छाती होती. करणार आम्ही. मग याला एकच शिक्षा, देहांत प्रायचित्त. पायाखालची जमीन सरकू लागली. काय करावं घंटाभर तर विचारच करत होते. करणार. विठ्ठल पंतानं आवाज दिला, आम्हाला मंजूर आहे. आणि मुक्काम दर मुक्काम, मुक्काम दर मुक्काम करत करत त्यांची गाडी 15 ते 20 दिवसांनी आळंदी या ठिकाणी आलेली. आजच काम करून टाकू आपण. आपले लहान लहान लेकरं आहेत. अहो, लेकरू जर नुसतं बाहेर गेलं तर आईचं काळीच फाटतंय. आईचं काळीच फाटतंय, बापाचं सुद्धा फाटतं. लेकरांसाठी माय बाप वाटन ते करतेत, वाटन ते. आज सुद्धा आपले खेडेगाव सोडून परिस्थिती नसताना सुद्धा शिक्षणासाठी, परिस्थिती नसताना सुद्धा शिक्षणासाठी शहरा गावाला राहिलेले कितीतरी माय आणि बाप आहेत. काही नाही ना घडलं, निदान निदान त्यांच्याला प्रेमानं तरी बोलत जावं त्या मायबापाला. एवढं मायबापानं केलेलं असते. रुक्मिणी मातेला मोह आवराना गेला, स्वयंपाक पूर्णाचा केला, आनंदानं स्वयंपाक केला. लेकरं नाचू लागली, आज गोडगोड खायलाय. पण त्या लेकराला काय माहित होतं, आज आपल्याला गोडगोड खाऊन कायमचे आपले मायबाप या दुनियेला सोडून जाणार आहे. रुक्मिणी मातेला आपले लेकर चारीची चारी दिसत होते. धरावं, कवटाळावं, आवळावं. 5 वर्षाची मुक्ताई आई आई करीत होती. हो, काही समजत नव्हतं. पूर्णाचा स्वयंपाक केला, लेकरायला जेवायला घातलं, लेकरं झोपीमध्ये टाकले आणि विठ्ठल पंतही झोपले. अर्ध्या रात्री उठले आणि म्हणले, रुक्मिणी आपल्याला जायचंय ग. रुक्मिणी टाहो फोडून रडू शकत नव्हती. पदर तोंडामध्ये घातला आणि ढासा ढासा रडायला लागली. माझी माय कधी निवृत्तीच्या डोक्यावरून हात फिरवायचा, कधी माऊलीच्या फिरवायचा, कधी सोपानाच्या. मुक्ताईला तर मांडीहून खाली ठेवलंच नव्हतं माझ्या आईनं. काय करावा काही कळत नव्हतं. कुटीचा दरवाजा ओढून घेतला. ही दोन्ही नवरा बायको निघाले. रुक्मिणीनं परत कुटीकडे पाहिलं आणि माया पातळ झाली. खाटदिशीन कुटीचा दरवाजा उघडला आणि लेकराचे मुके घेऊ लागली.
काय करू कळत नव्हतं. विठ्ठल पंत म्हणले, रुक्मिणी तू राहू दे ग, हे मी करतो. आणि विठ्ठल पंत निघून गेले. क्षणात रुक्मिणीनं विचार केला, अरे माझं कपाळाचं कुकूच नाही तर मी या जगामध्ये राहून करणार काय. मी सध्या माझ्या नवऱ्याच्या पाठीमागेच गेलं पाहिजे. आणि रुक्मिणी मातेनं आपला नवऱ्याच्या पावलावर पाऊल टाकून माता तिकडं गेली, पाठोपाठ गेली. माझा प्रश्न फक्त तुम्हा मायबापाला एवढा आहे, मायबापाची सेवा, त्यांचं वचन का पाळावं, त्याचं कारण माऊलीचे मायबाप आठवा. आपल्या मायबापाला निदान भाकरी तरी देत जाओ. परिस्थिती वाईट व्हायला लागली. वडिलाचं वचन पाळायचं तर लांब राहिलं, पण वडिलाला अपमान आणि टाकून तरी बोलत जाऊ नका. आणि जर तुम्ही वडिलाचं म्हणणं ऐकलं, वचन पाळलं ना, तर ही तुमच्यासाठी विष्णूची महापूजा होणार आहे. विठ्ठल